सकाळी शाळेत निघालेल्या सख्या बहीण भावास भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंट मिक्सरने जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात 7वीत शिकणाऱ्या भावाचा जागीच मृत्यू झाला, तर 9वीत शिकणारी बहीण जखमी झाली आहे। तिच्यावर उपचार सुरू आहेत। पंढरपूरच्या गोंडेवाडी येथील राधिका व चैतन्य हे गावानजीक असणाऱ्या श्रीमंत वसंतराव काळे जैनवाडी येथील विद्यालयात शिक्षण घेत होते। मंगळवारी सकाळी 7:30च्या सुमारास ते धोंडेवाडी पाटी येथून रस्त्याच्या कडेने शाळेकडे चालत निघाले असता भाळवणी गावाकडून पंढरपूरकडे निघालेल्या मिक्सर चालकाने त्यांना जोरदार धडक दिली। यामध्ये चैतन्य याच्या डोक्यात जोरदार मार लागल्यामुळे रक्तस्राव होऊन तो जागीच मयत झाला, तर राधिका ही गंभीर जखमी झाल्यामुळे तिला मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारास पाठवण्यात आले आहे। अपघातानंतर मिक्सर चालक सागर दुधाळ हा वाहनासह पळून जात होता, पण वाखरी येथे ग्रामस्थांनी व पोलिसांनी त्यास अडवून ताब्यात घेतले। या प्रकरणी सिमेंट मिक्सर MH4 FP 243 चा चालक सागर बजरंग दुधाळ राहणार परमेश्वर पिंपरी तालुका मोहोळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या दोन्ही भावंडांचा अपघात झाल्यामुळे गोंडेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।